प्रगतीसाठी जो काही प्रयत्न करता ही एकदम कौतुकास्पद बाब, म्हणजे ज्यावर टाळ्या वाजवाव्या आणि कौतुक करावं गावातल्या सगळ्या सजान नागरिकांचं. मी शब्द काय वापरते, सजान नागरिक. म्हणजे शाळेच्या प्रगतीत कुठेही इतर राजकीय भाग येऊ नये ही खूप मोठी सद्भावना बाळगून ते आज सगळे इथे उपस्थित झालेले आहेत आणि तुमचं सगळं सर्वांचं कौतुक करण्यासाठी ते आलेले आहेत. एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून आज आम्ही इथे जमा झालो आहे. पण मला ही अत्यंत भावलेली गोष्ट जी मी प्रथम उल्लेख केला, मला माझ्या विषयाकडे वळण्याच्या आधी मला त्याचा उल्लेख करावासा वाटला. आणि त्यानंतर मी एक महत्त्वाच्या गोष्टीकडे, म्हणजे मी माझ्या कार्यक्षेत्रातही प्राथमिक आरोग्य केंद्र काजी सांगली या कार्यक्षेत्रात कार्यरत असताना वेगवेगळ्या शाळांमध्ये जात असते. तर महत्त्वाचा मुद्दा एक सांगावासा वाटतो की झेडपी शाळेचे जे काही शिक्षक, मला प्रातिनिधिक स्वरूपात म्हणेल मी, प्रत्येक शिक्षकापर्यंत मी पोहोचू शकले नाही, परंतु जे प्रातिनिधिक स्वरूपात माझ्यापर्यंत किंवा मी ज्या लोकांच्या जवळून ज्यांना पाहिलं आहे, निमगव्हाण शाळेचे निकम सर असतील, धनाव्याच्या शाळेचे गांगुर्डे सर असतील, माझे शेजारीच अगदी वाकचौरे सर, अशा विविध शिक्षकांच्या मी काही जे सानिध्यात आली, तर धांडगे सर असतील, म्हणजे ते एकदम प्रामाणिकपणे विद्या देण्याचं आणि सर्वांगीण विकासाकडे विद्यार्थ्यांच्या हे अत्यंत प्रयत्नपूर्वक त्या कामाच्या मागे ही मंडळी आपल्याला जीव ओतून अगदी करताना दिसते. म्हणजे हा जो काही ग्रह लोकांनी केला आहे की झेडपीची शाळा आहे, मग तिथे मुलांना कशा प्रतीचं शिक्षण, म्हणजे मलाही असं खूपदा वाटलं की माझ्या स्वतःच्या मुलीला या शाळेत टाकावं की काय. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या शाळांकडे बघून आणि मी हा ऑप्शन पण तिच्यासाठी ओपन केला होता, तिला सांगितलं होतं की तुझी जर इच्छा असेल तर आपण असंही करू शकतो. असं नाहीये की तुम्ही शिक्षण कुठेही घेऊ शकतात बाळांनो, दर्जेदार शिक्षण. आणि हे शिक्षक एकदम हाडाचे आणि तयार शिक्षक आहेत, त्यांना विविध वेळोवेळी ट्रेनिंग हे ते देऊन शासनाने एक त्या दर्जाचं त्यांचं आहेच, पण त्याचं इव्होल्युशन जे काही आहे ते खूप चांगल्या रीतीने केलेले आहे. एक खूप चांगल्या प्रतीच्या झेडपीच्या शाळा आज म्हणजे त्यांचाही स्टँड एक चांगला आहे. तुम्ही बघा, जसं बोलले ते नवोदय ह्या परीक्षा थोड्या चॅलेंजिंग आहे. जर त्या परीक्षांमध्ये तुमचे विद्यार्थी सक्सेस होत आहेत याचा अर्थ तुमचा दर्जा हा उत्तम आहे, ते ॲनलाइज होतं. हे सर्व शाळेच्या बाबतीत आणि शाळेने स्वागत करणं तर आम्हाला एकदम भारावून टाकणारं होतं. स्वागत जे मान्यवरांचं केलं गेलं हे चिमुकल्या बालगोपालांच्या साह्याने, ते अत्यंत मन भारावून टाकणारं होतं. एनर्जी आहे, उत्साह आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे, हे सगळं इथे मला या शाळेमध्ये आल्यानंतर अगदी जाणवून गेलं. आणि आपण जे म्हणतो की आपलं मानसिक आरोग्य कुठेतरी महत्वाचं आहे, त्याला हे एकदम बळकटी देणार आहे. आपल्या शाळेबद्दल आणि ग्रामस्थांबद्दल म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करत आहे. आता विद्यार्थ्यांची वेळ आहे की तुम्ही काय घ्यायचं आहे आणि कसं घ्यायचं आहे, तुम्हाला सगळं गोष्टी उपलब्धता तुमचे शिक्षक आणि गावातील सर्वच मान्यवर ज्येष्ठ हे पुरवत आहेत, प्रोव्हाइड करत आहेत. पण आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. सर्वांनी व्यवस्थित ताठ बसायचं आहे, पोश्चर, आणि एक मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास असा घ्यायचा आहे की हवेतला जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला पाहिजे. डीप ब्रीदिंग, मोठा श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी. श्वास सोडा, परत एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. आजूबाजूला झाडं आहेत ना, मग ऑक्सिजन आहे का? हो. झाडं जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तेव्हा ते ऑक्सिजन सोडतात, बरोबर?
मग मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मी जे काही छोट्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायच्या आहे. घरी पण जाऊन घरातल्यांना सांगायच्या आहे. सर्वप्रथम आपला मुख्य विषय असतो की स्वच्छतेचा विषय आहे. स्वच्छता म्हणजे अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने करायला हव्या. तुम्ही दररोज नियमित स्वच्छ अंघोळ करणं गरजेचं आहे. प्रत्येक जण करतो, परंतु त्याचबरोबर तुम्ही लहान आहात, लहान मुलं आहेत, त्यामुळे काही नियम बाळगणं गरजेचं आहे. आता सगळ्यांनाच कदाचित हात धुण्याच्या प्रक्रियेचं गाणं पाठ असेल, बरोबर आहे ना पाठ? एक घास काऊचा एक घास शिवचा, बरोबर. आईच्या हातात बांगड्या. आपण हात हँड वॉशिंगची एक मेथड आहे, एक प्रक्रिया आहे, त्याचं एक गाणं बनवलेलं आहे. तुम्हाला पाठ आहे, पण नुसतं गाणं पाठ असून उपयोगाचं नाही, तर त्याप्रमाणे आपल्याला ते वापरण्यात पण आणलं गेलं पाहिजे. म्हणजे जेवणाच्या आधी, शौचालयात जाऊन आल्यानंतर, ह्या सगळ्या प्रक्रियांनंतर आपले हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तुम्ही मातीत खेळतात, ग्रामीण भागाने खेळावं पण, कारण त्या मातीमधून कुठल्या ना कुठल्या याच्याबद्दलची तुमच्या शरीराची प्रतिकारक क्षमता वाढते. तुम्ही एक अनुभव बघितला असेल की कोविड काळात भारताचा मृत्यूदर तसा कमी होता. का कमी होता? बाकीच्या देशांमध्ये मृत्यूदर जास्त होता, कारण आपली भारतीयांची प्रतिकारक क्षमता, रोगाला विषयीची लढण्याची क्षमता जास्त चांगली आहे. का? कारण आपण हे निसर्गाच्या सानिध्यात राहतो, निसर्गाच्या संपर्कात राहतो. म्हणूनच हरकत नाही, मातीत खेळा, चालेल, बरोबर. पण खेळून झाल्यानंतर स्वच्छता म्हणून हातपाय स्वच्छ धुण्याची जबाबदारी कोणाची? आई वडिलांची. कोणाची? बरोबर. तुम्ही शाळेत येता, त्यामुळे आपली स्वच्छता बाळगणे किंवा हात पाय या गोष्टी स्वच्छ ठेवणे, दात स्वच्छ घासणे, कारण आपण जे काही खातो ते आपल्या अन्न प्रक्रियेत जातं, त्यामुळे आपण ह्या गोष्टींची स्वच्छता ठेवणे. तसंच डोळ्यांची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. डोळ्यांची स्वच्छता का ठेवायची आहे किंवा आपण जागरूक असणं गरजेचं आहे. जर फळ्यावरही जे काही लिहिलेलं आहे, शिक्षक शिकवताय, तुम्हाला अंधुक दिसतंय, दिसण्यात काही अडथळा येतोय, अडचण येतोय, तर ते लगेचच त्यांना कळवा. म्हणजे मग जर काही चष्मा असेल तर त्या दृष्टीने तसं तुम्हाला मदत मिळेल. आणखीन सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा आहार ह्या विषयाला मी खूप प्राधान्याने महत्त्व देईन. की आहार, जसा आपण आहार घेतो तसं आपण बनतो. पूर्वापार असं म्हणत आलेले आहे की आपला आहार जसा आहे तसा माणूस बनतो, बरोबर. मग आज तुम्ही काय करता? सकाळी घरातून निघता, आजी बाबा 5-10 रुपये टिप्स मिळते ना? मिळते का? मिळते. मग काय करता? दुकानात जातात, कुरकुरे. तुम्ही नाही घेत का? हो नो घेता. ते कुरकुरे घेता आणि ते कुठेतरी खात तुमच्या फ्रेंड्स कोणी असतील सोबत, त्यांना देत आपण शाळेपर्यंत पोहोचतो. तर सर्वप्रथम मी सांगेन की कुरकुरे, बाहेरील पाकिटमध्ये असणारे पदार्थ हे शरीराला अत्यंत हानिकारक आहेत. तर सर्वप्रथम ते खाणे टाळणे म्हणजे बंदच करा, बरोबर. अशा बाहेरच्या पदार्थांपेक्षा तुम्ही घरी बनवलेलं भाजी पोळी भाकरी जे असेल अतिउत्तम, भाकरी ज्वारी बाजरी अशा कुठल्याही धान्याची भाकरी ही शरीराला अत्यंत उत्तम आहे. जर जुनं काळी बघितलं तुम्ही तर तेव्हा गहू पण नव्हता, तेव्हा ज्वारी बाजरी याच्याच भाकरी खायच्या. पण नसेल शक्य तर किमान एक वेळा तरी प्रत्येकाने जेवणात आहारात भाकरी ही असावी. आणि ज्या भाज्या किंवा जी फळं एक आहाराचं पिरॅमिड म्हणून सर्वांनी लक्ष द्यायचं आहे.
एक सोपी गोष्ट मी सांगणार आहे. आहाराचा पिरॅमिड. आहाराचा पिरॅमिड म्हणजे काय की पिरॅमिड कसा असतो? त्रिकोणी आकाराचा, बरोबर. खाली जास्त चौडा असतो, मोठा असतो, बरोबर. तो मोठा आहे याचा अर्थ काय होतो की त्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात खाऊ शकतो. त्यामध्ये आहे धान्य, भरपूर पालेभाज्या, फळे, पालेभाज्या किंवा इतरही सर्व भाज्या ज्या आपल्याकडे आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे अशा भाज्या. पालक असेल, मेथी असेल, शेपू असेल, करडई असेल, ह्या सगळ्या भाज्या आपल्या जेवणात पालेभाज्या आल्या पाहिजे. त्याने शरीरातील लोह वाढते. त्यानंतर वेगवेगळी फळं आता सगळीकडे काय नवीन फॅड आलंय, आम्हाला काय खायचं? ड्रॅगन फ्रूट, बरोबर, किवी. अशा कुठल्याही वेगळ्या फॅन्सी फळांची आपल्या शरीराला गरज नाही. सगळ्यांनी नीट ऐका. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला येणारे पपई, येते ना आपल्या आजूबाजूला झाडं आहेत का? हो. पेरू आहे का झाड? पेरू सफरचंदापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने जास्त पोषक आपल्या शरीरासाठी आहे. पपई, पेरू, चिक्कू जे आपल्या आजूबाजूला येतात अशी फळं खावी. त्यानंतर केळी जे आपल्याकडे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. इट इज अ इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. मोसंबी, लिंबू, आवळा हे सगळी फळं खाण्यात असावी. एकदम सोपी आहे, पण आपण काय करतो? ते सोडून देतो. त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध प्रक्रिया केलेले फळं खातो, बरोबर. कुठलीही गरज नाही. देवाने माणसाला त्याच्या भौगोलिक स्थितीनुसार निर्माण केला आहे. जिथे तुम्ही राहताय त्याच्या आजूबाजूला जे पिकतं तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आपण हिमालयात राहतो का? तिकडे ऍपल येतं. ऍपल कुठे पिकतं? तिकडे पिकतं. मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात आणि मग ते कुठे पाठवलं जातं? भारताच्या इतर भागात. तर आपल्यासच पाहिजे असं नाही. तुमच्या अजून खा, जी भाजीपाला येते खा. आहार म्हणजे काही वेगळं जाऊन काहीच घ्यायचं नाही. प्रत्येकाच्या घरी एकदम, मी तर सांगेन सगळे शेतकरी परिवारातून येणारे, प्रत्येकाकडे घरी पिकलेल्या डाळी आहे भरपूर. त्याला कुठलीही प्रक्रिया केलेली नाहीये. त्या डाळी आहारात वेगवेगळ्या वरण वगैरे ह्या स्वरूपात तुम्ही घेतल्या तरी चालेल. उसळी आहे, मूग आहे, मठ आहे, हरभरे आहे. एकदम जास्त प्रथिनांचा सोर्स, प्रोटीन रिच सोर्स हे आहारात समाविष्ट असले पाहिजे. आहार घेणं, चांगला आहार घेणं म्हणजे काही कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. सगळ्या विद्यार्थी मित्रांनी लक्ष ठेवा. घरी जाऊन सांगा. वेगवेगळ्या उसळी तुमच्या जेवणात असल्या पाहिजे. आजूबाजूला पिकणारा सगळा भाजीपाला असला पाहिजे. येणारे आजूबाजूला असणारे सगळे फळं असले पाहिजे. हा म्हणजे तुमचा सोप्या आणि साध्या शब्दातील आहार आहे. आहार काय घ्यायचा? आज आहारावर तुम्हाला नुसतं तुम्ही आले आणि काहीतरी सांगितलं, गेले. तुमच्या डोक्यात याच्यातल्या काही गोष्टी जरी गेल्या आणि तुम्ही त्याप्रमाणे अवलंब केला किंवा आयुष्यभर ह्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. हा बदलाव निश्चित करावा. किंवा पालक मेळावा जर असेल सरबती, तर निश्चितच याने मार्गदर्शन पालकांसाठीही ठेवावं. कारण असं होतं की त्यांनाही ही मूल्य माहिती पाहिजे की आहारात नक्की आहार म्हणजे काय घेतला पाहिजे, कशात पोषक तत्व आहे, आपण जे खातोय ते योग्य आहे की नाही याचं त्यांनाही मार्गदर्शन मिळेल. आणि महत्वाची गोष्ट होती आरोग्याचा आहार घेणं. आणि दुसरं आहे भरपूर व्यायाम करणं. मला असं वाटतं अर्धा व्यायाम तर तुमच्या शाळेतच होत असेल निश्चितच. खेळाच्या रूपाने म्हणा किंवा सगळ्याच शाळांमध्ये आता सूर्यनमस्कार तुम्हाला येत असतील सगळ्यांना. सूर्यनमस्कार, योगा ह्या गोष्टी प्रत्येक शाळेत शिकवल्या जात आहे. कराटे सरांनी सांगितलं. व्यायामाच्या प्रकाराबद्दल मला नाही वाटत की कुठे काही शाळेच्या वतीने किंवा शाळा काही कमी पडत असावी. व्यायाम तुमचा भरपूर होतो, पण आहार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि काय होतं की तोंडाला चांगल्या लागणाऱ्या चमचमीत गोष्टी आपण खातो, परंतु जे पोषक आहे, वाईट सवय माणसाला लवकर लागते आणि चांगली सवय लावायला आणि ती टिकवायला वेळ लागतो. बरोबर आहे ना? आहे का असं? माझे वडील आहे ना, मी लहान असताना मला रोज सांगायचे की तू एक ग्लास दूध पी. तर मला थोडं कंटाळा यायचा. मी तुमच्या सारखीच होते. रोज रोज तो एक ग्लास मोठा भरून गाईचं दूध प्यायचं.
मग मी एकदा त्यांना सांगितलं की नाही मला नाही प्यायचं आहे दूध. तर मग तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की बाळा, चांगल्या गोष्टी करायला आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करायला माणसाला कंटाळा येतो, पण वाईट गोष्ट पटकन आत्मसात होते. ती माझ्या इतकी मेंदूच राहिली, मी त्यानंतर कधीच तो दुधाचा ग्लास प्यायला नाही म्हटले नाही. आणि मी आजही लिहून देईल की माझा HB, माझं लोह प्रमाण हे 13च्या खाली आत्ताही येणार नाही. म्हणजे मला ते जाणवतं की ते का आहे, एवढं लोहाचं प्रमाण माझ्या शरीरात इतकं स्ट्रॉंग का आहे. मी घरच्या गाईचं तेवढं दूध पिलंय. बरोबर. आपण काय करतो, ते दूध तसंच पडू देतो, त्याचा चहा बनवतो, प्रक्रिया करतो, त्याच्यात खूप सारी साखर टाकतो. आणि लक्षात ठेवा, साखर, मीठ, तांदूळ ह्या गोष्टी थोड्या व्हाईट पॉइझन म्हणून कन्सिडर केल्या जातात. याचा अर्थ की ते जास्त प्रमाणात घेणं हे चुकीचं आहे. आपण बघा, डायबेटीज नसलं तरीही बरेचसे लोक कमी साखरेचा चहा पितात किंवा न साखर टाकलेली चहा पितात. तर ह्या गोष्टी पण आहारात कमी असल्या पाहिजे. कोणाला काही मार्गदर्शन वेगळं हवं असेल, शंका असेल काही मुलांची, तर त्यांनी मला नंतर याबद्दल विचारू शकता. या शाळेने आज जे सांस्कृतिक कार्यक्रम, नुसताच सांस्कृतिक नसावा, त्यांना माहितीभर काही मिळावं, हा जो उपक्रम आज राबवला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. पुनश्च एकदा मी शाळेच्या सर्व मान्यवरांचे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर यांचे मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि शाळेतील शिक्षकवृंद सर्वांचे एकदा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.